चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी पुढील काही नवकल्पना उपयुक्त ठरू शकतात. उत्पादन आणि उद्योग क्षेत्रात नवकल्पना. स्थानिक हस्तकला आणि कला वस्तूंचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. ग्रामीण भागातील कलाकारांसाठी डिजिटल विक्री मंच तयार करणे. त्यात व्हॉट्सअप तयार करून नवनवीन प्रोडक्टची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे. यामुळे लोकांना स्वदेशी वस्तूंबद्दल माहिती आणि स्वदेशी वस्तूंची मागणी वाढेल. स्वदेशी खेळणी निर्मिती केंद्र. प्लास्टिकऐवजी बांबू, लाकूड, कापड यांचा वापर करून पर्यावरणपूरक खेळणी बनवणे व त्यासाठीही डिजिटल विक्री मंच तयार करणे. स्थानिक कारागिरांना रोजगार आणि भारतीय संस्कृतीचे जतन. जैविक शेतीसाठी स्थानिक तंत्रज्ञान. ड्रोन आधारित सिंचन प्रणाली स्वदेशी पातळीवर विकसित करणे. वस्त्र आणि फॅशन क्षेत्रात नवकल्पना. तरुण पिढीसाठी आकर्षक आणि खादी पोशाख बनवणे व त्याची विक्री करणे. स्थानिक रंग आणि नैसर्गिक रंग वापरून फॅशन ब्रँड. पर्यावरणपूरक फॅशन ब्रँडची निर्मिती करणे. अन्न प्रक्रिया आणि प्राकृतिक नवकल्पना. स्थानिक पद्धतीने तयार केलेले स्नॅक आणि पेय पदार्थ, ज्वारी, बाजरी यांचा उपयोग करून हेल्दी फूड ब्रँड तयार करून त्याची विक्री करणे. स्वदेशी असलेल्या ब्रँडिंग. पारंपरिक मसाल्यांना आधुनिक पॅकेजिंग आणि मार्केटिंग करणे. सामाजिक आणि शैक्षणिक नवकल्पना. वोकल फॉर लोकल शाळा उपक्रम. विद्यार्थ्यांना स्थानिक उत्पादनांची माहिती देणारे उपक्रम राबवणे. त्यांची माहिती पत्रके तयार करून माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे व उत्पादनाची विक्री करणे. स्वदेशी उद्योजकतेसाठी प्रशिक्षण उपक्रम आणि स्वदेशी चळवळ अधिक व्यापक होईल. त्यासाठी या नवकल्पनांबरोबर आपण स्वदेशी वस्तूंचा वापर दैनिक जीवनात करायला हवा. त्यामुळे आपला भारत देश विकसित होण्यात मदत होईल. मी स्वदेशी व विदेशी उत्पन्नाची यादी पुढील स्क्रीनवर दाखवली आहे ती बघा.